बऱ्याच डेंटिस्टची ही कंप्लेन असते की मी प्रॅक्टिस तर टाकले, पेशंट येतात पण, ओपीडी होते, पण रिटर्न ते ट्रीटमेंटसाठी येतच नाहीत. बरेच 1 वर्ष, 2 वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या डेंटिस्टची मोस्टली ही कमेंट असते की नाही, पेशंट वापस रिटर्न ट्रीटमेंटला येतच नाही. का होतं असं? आपण कुठे चुकतोय? कशासाठी ते वापस आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येत नाहीत? कधी विचार केलाय याचा? तर मी सांगतो. नमस्कार. आपण आज लेव्हल अप युअर डेंटल प्रॅक्टिस एपिसोड 1 बद्दल आज आपण चालू करतोय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्किल्स बद्दल. अशी स्किल जी आपण 99% लोकं निग्लेक्ट करतो नवीन प्रॅक्टिस चालू करताना. पेशंट जेव्हाही तुमच्याकडे ट्रीटमेंटसाठी, ओपीडीसाठी येतात, तुम्हाला त्याच्या भाषेत त्याला त्याची ट्रीटमेंट समजावून सांगावं लागेल. त्याला कॉम्प्लिकेट बनवून चालणार नाही. त्याला कोणत्या भाषेत कळेल, त्याला कोणत्या लँग्वेजमध्ये कळेल, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण जर पेशंटला एफपीडीसाठी अँटीज लॉ समजवत बसलो, किती कन्फ्यूज होऊन जाईल तो. तर ते टेक्स्ट बुक पुरतं. इन प्रॅक्टिस तुम्हाला त्याची भाषा समजावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतो. एफपीडीसाठी पेशंटला मला समजवायचं असेल, तर मी नेहमी त्याला 2 पोलचं उदाहरण देतो. जसं की मला एखादी हेवी नेट 2 पोलला बांधायची आहे आणि ते पोल जर डीप डाऊन डगआउट करून बसवलेले नसतील, सुपरफिशियल बसवलेले असतील, कमजोर असतील आणि त्याला मी जर हेवी नेट बांधली, तर ते पोल काही काळातच कोलॅप्स होऊन जातील. सेम एफपीडीमध्ये तुम्हाला मला जास्त दातांचा सपोर्ट घ्यायचा आहे, ते मला स्ट्रॉंग पाहिजे. त्यांना मी बोन, पेरिसिमेंटल एरिया या गोष्टी सांगत बसत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगावं लागतं. कॉलेजमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असतो, आपल्याला पेशंटशी काही घेणं देणं नाही. पेशंटला ट्रीटमेंट करायची करू द्या, नाही करायची नका करू देऊ. आणि हेच आपल्या मनात वर्षानुवर्ष 5-8 वर्ष कळत नकळत रुजल्या जातं. आणि ते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जमत नाही. तुम्हाला पेशंटला कन्व्हिन्स करायला जमलं पाहिजे. प्रायव्हेट प्रॅक्टिसमधली आणि कॉलेजमधली त्या दोन्हीच्या प्रॅक्टिसमधली मिसिंग लिंक कोणती आहे? तर हीच आहे, ज्याला आपण नेहमी इग्नोर करत आलेलो आहोत. पासआउट झाल्या डायरेक्ट प्रॅक्टिस टाकायला उतरू नका. तुम्हाला ज्याही जागी प्रॅक्टिस टाकायची आहे, पहिल्यांदा तिथल्या एखाद्या 10 वर्ष मिनिमम, 5 वर्ष, 20 वर्ष सक्सेसफुल प्रॅक्टिस करणाऱ्या डेंटिस्टच्या इथे जाऊन एखादा 2 महिना ऑब्झर्व करा की ते पेशंटशी ते कम्युनिकेशन कसं करतात, पेशंटला कन्व्हिन्स कसं करतात, कोणत्या लँग्वेजमध्ये समजून सांगतात, कोणते एक्झाम्पल्स देतात, जेणेकरून पेशंटला तो एखाद्या डेंटिस्ट और डॉक्टरकडे आल्यासारखं न वाटून तो त्याच्या एखाद्या फॅमिली मेंबरकडे आलाय असं त्याला वाटलं पाहिजे. त्यांची पूर्ण फॅमिली तुम्हाला जॉईन झाली पाहिजे, ना की एक पेशंट. इन शॉर्ट, प्रॅक्टिस टाकण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की तुमची पेशंट कन्व्हिन्स करायची स्किल यावर तुम्ही काम केलं पाहिजे. 100% केलं पाहिजे. कॉलेजमधून पासआउट झाल्यावर डायरेक्ट प्रॅक्टिस टाकायला जाऊ नका. स्वतःला 2-1 महिन्याचा, 3 महिन्याचा टाइम द्या. त्याच्यात ही स्किल शिका. बाकी रूट कॅनल हे तुम्हाला माहीतच आहे तुमची काय स्किल आहे, तुम्ही काय काम करू शकता. पण ह्या स्किलवर तुम्ही लक्ष द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा आणि पाठवा तुमच्या कलिग्सला, जे की नवीन प्रॅक्टिस टाकणार आहेत और ज्यांना प्रॅक्टिस टाकून 1-1.5 वर्ष झालेलं आहे. थँक यू.